हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता इथे ही जी मावशी आहे ती साफसफाई करत असते. शिवनाथ आणि शिवनाथची मुलगी दोघेही जण बसलेले असताना आता तिला शिवनाथच्या पायाखालची जी काही धूळ आहे ती साफ करायची असते. तर त्यावेळी आता ती त्याला म्हणत असते की शिवनाथ, अरे पाय बाजूला घे, मला साफ करू दे. तर आता इथे हा शिवनाथ जो आहे तो बोलतो की मावशी, अरे आम्ही दोघं कामात आहोत, तुला कळत नाही आहे का? हे बघ, आता ना तू दुसरीकडे सफाई कर, इथलं सगळं राहू देत. तर आता इथे मावशी जी आहे ती ऐकायला तयारच नसते. मावशी शिवनाथला खरं तर साहेबा म्हणत असते आणि त्यानंतर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की मावशी, हे साहेबा वगैरे काय आहे? तर त्यावेळी आता इथे मावशी जी आहे ती बोलते की आता तू आमचा साहेबच आहेस की. तर त्यानंतर आता इथे मावशी बोलते की चल चल, आवर, पाय बाजूला घे, मला करू देत काम. तर आता इथे हा शिवनाथ जो आहे तो बोलतो की मावशी, तू तर काही ऐकणारच नाही हां. तर त्यावेळी आता मावशी बोलते की नाही, मी काही ऐकणार नाही. तर तेवढ्यातच मावशी बोलते की हे बघ, मला जास्त बोलायला लावू नकोस हां. तर त्यावेळी आता इथे मावशी बोलते की लहानपणी मी तुमचं सगळं करायचे, तुझी धुणं देखील धुवायचे, आणि मग आत्ता तू का माझं ऐकत नाही आहे? तर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की अरे मावशी, मुलांसमोर लाज आणतेस तू, हे बघ तू ते लहानपणीचं मुलांसमोर नको काढत जाऊ. तर लगेचच त्यांची मुलगी हसते, कारण आता इथे मावशींनी खूप मोठा जोक मारलेला असतो आणि इथे त्यांची मुलगी हसत असते. आणि त्याच नंतर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की बाई, कर एकदाचं तुझं काम, म्हणजे मी बाजूला जातो. तर त्यानंतर आता इथे ही जी शिवनाथची मुलगी आहे ती त्यांना स्थळ दाखवत असते, पण शिवनाथला त्यातलं एकही स्थळ आवडत नाही. शिवनाथ जे आहे ते उठून निघून जातात आणि बोलू लागतात की नाही बाबा, हे असल्या स्थळाने काही होणार नाही आहे, मला एकही स्थळ आवडलेलं नाही आहे, त्यामुळे आपण हे काय स्थळ पाहणार नाहीत. जे काही स्थळ आपण पाहणार आहोत ते डायरेक्ट आपल्या डोळ्यासमोरच पाहणार आहोत. समजलं तुला? तर आता इथे ती शिवनाथला समजावून सांगत असते की तुम्ही दुसरी मुलगी पहा, एकदा एकदा बघून तर घ्या, असं ती म्हणत असते. पण शिवनाथ जो आहे तो बोलतो की नाही, मला ही स्थळं पाहायचीच नाही आहेत, असं म्हणत तो सोफ्यावरती येऊन बसतो. आणि त्याच वेळी आता इथे उमा जी आहे ती देखील तिथे येऊन बसते. आणि आता इथे उमाला ते विचारू लागतात की काय झालं, तुम्ही भाजीपाला आणायला गेला होतात ना, मग अशा का आला आहात? तर आता इथे उमा जी आहे ती बोलते की काही नाही, कारण उमाला तो प्रसंग आठवतो जो की पद्माने त्या सगळ्या भाज्या विकत घेतल्या होत्या. उमाने एकही भाजी घेऊ नये म्हणून तिने सगळ्याच भाज्या विकत घेतल्या होत्या, पण हे सगळं ना तिला सांगायचंच नसतं. तेवढ्या तिथे बंटी येतो आणि बंटी जो आहे तो बोलू लागतो की काय गं ताई, अजूनही खोटंच बोलणार आहेस का? हे बघ, मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो उमाला बोलतो की उमा, काय झालं आहे, हा बंटी काय म्हणतोय, सांग नक्की, तू भाजीपाला का आणला नाही आहेस, काय झालं आहे? तर त्यावेळी आता उमा काही सांगत नसते आणि बंटीलाही म्हणत असते की तू शांत राहा. तर त्यावेळी आता बंटी जो आहे तो बोलतो की नाही ताई, मी अजिबात शांत राहणार नाही. दाजींना हे कळलंच पाहिजे की त्या पद्माताईने सगळ्या भाज्या विकत घेतल्या आणि आपल्या ताईला एकही भाजी घेऊ दिली नाही. तर त्याचनंतर आता इथे हे ऐकल्यानंतर शिवनाथ जो आहे तो बोलतो की आता एक घाव आणि दोन तुकडे झालेच पाहिजे. तर त्यानंतर आता इथे शिवनाथ जो आहे तो रागारागात उभा राहतो आणि उमाला बोलू लागतो की आता मी त्या पद्माला सोडणार नाही, मी बघतोच आता ती काय करते, असं म्हणत आता इथे हा जो शिवनाथ आहे तो उभा राहिलेला असतो. पण त्याचनंतर इथे आता ही जी उमा आहे ना ती बंटीला म्हणते की काय रे बंटी, हे सगळं सांगण्याची काही गरज होती का? तर त्यावेळी आता बंटी जो आहे तो बोलतो की हो ताई, गरज होती, कधीही आपणच माघार घेतोय, आपण का माघार घ्यायचं? तर त्यावेळी असं म्हटल्यानंतर आता इथे हा जो शिवनाथ आहे ना तो म्हणतो की बंटी, तू अगदी बरोबर केलंयस, आपण सारखी माघार घेणार नाही आहोत, समजलं उमा? तर आता इथे उमा जी आहे ती तिथून निघून जाते आणि त्यावेळी आता यांची वेळ होते ती ऑफिसला जाण्याची. तर आता श्रीधर, माधव आणि हा राघव सगळेजण रेडी झालेले असतात आणि त्यावेळी राघव माधवला म्हणत असतो की दादा, आज तरी आपण तुझ्या आणि मधुराताईबद्दल सांग,
पण आता इथे माधव जो आहे तो बोलत असतो की नाही राघव, माझ्याच्याने हे होणार नाही आणि मी ते सांगणार नाही. तर आता राघव जो आहे तो बोलतो की नाही, आता दादाच्याने तर नाही होणार, पण कदाचित आपल्यालाच हे सगळं काही करावं लागेल जेणेकरून आपण ना माधवच्या प्रेमाबद्दल सगळं काही कळेल. त्यानंतर माधव, श्रीधर आणि शिवनाथ हे तिघेही जण आता त्यांच्या फॅक्टरीमध्ये जातात आणि त्यानंतर हा राघव बोलतो की चल मामा, आपल्याला एक काम आहे, असं म्हणत मामाने देखील गाडी काढलेली आहे. आणि त्याच नंतर आता त्यांना हे शोधायचं असतं की माधव दादाची जी काही होणारी म्हणजेच त्यांची प्रेमिका जी आहे तिचं घर शोधायचं असतं. तर आता विचारपूस करून करून आता राघव आणि हा जो बंटी आहे तो आता पाहत पाहत आलेले असतात पुढे, पण कुठेही त्यांना तिचं घरही मिळत नसतं आणि तीही मिळत नसते. पण इकडे थोड्याच अंतरावर एक मंदिर असतं आणि तिथे ती पाया पडण्यासाठी आली होती. राघवची नजर तिच्यावर पडते आणि राघव बंटीला लगेच थांबवतो आणि बोलू लागतो की बंटी, हे बघ, आपली मधुराताई, आपल्याला तिच्याशी जाऊन बोलायला हवं, असं म्हणत आता लगेचच हा बंटी गाडी साईडला लावतो आणि दोघेही जण तिच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करू लागतात. तर त्याच नंतर आता इथे राघव तिच्या समोर येतो आणि तिला सांगू लागतो की मी माधवचा भाऊ राघव. तर त्यावेळी मधुरा जी आहे ती बोलू लागते की हो बोला ना, मी तुम्हाला ओळखते. तर त्यानंतर आता इथे राघव तिच्याशी बोलू लागतो की हे पहा मधुराताई, तुम्ही असं झटक्यात राजीनामा देणं योग्य नाही आहे. हे पहा, तुम्ही आत्तापर्यंत तिथे काम केलं आणि नेहमीच दादांच्या डोळ्यांसमोर काम केलं आणि मलाही आता असंच वाटतं की तुम्ही थोडे दिवस का होईना दादांच्या नजरेसमोर राहावं, जेणेकरून दादांना तुम्हाला पाहिलं की त्रास होईल, त्यांचा अबोला आठवेल आणि त्यांनी का धरला आहे आणि हे सगळं नको असायला हवं असंही त्यांना वाटेल. म्हणून माझा ऐका, तुम्ही एक काम करा, तुम्ही पुन्हा फॅक्टरीमध्ये या आणि तुम्ही तुमचा राजीनामा मागे द्या प्लीज, तुम्ही अशी तुमची नोकरी सोडू नका, असं राघव त्या मधुराताईला म्हणत असतो. तर आता मधुराताई राघवला म्हणते की राघव, हे पहा, माधवने मला साफ सांगितलं आहे की मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही, त्याने मला साफ नकार दिला आहे, तरीसुद्धा मी तिथे जाऊन काय करणार आहे. तर आता इथे हे जे राघव आणि बंटी आहे ते दोघेही जण तिच्यासमोर हात जोडू लागतात की हे पहा, आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की आम्हाला माहीत आहे आमचा जो माधव दादा आहे ना तो चेंज होईल. तर त्यावेळी आता इथे हे राघव आणि तो बंटी दोघेही जण तिच्यासमोर विनंती करत असतात. त्यांना आत्ताही असं वाटत असतं की लवकरात लवकर मधुराताईने जॉईन व्हावं आणि दादाशी एकदा बोलावं. तर आता मधुरा जी आहे ती बोलते की नाही, हे सगळं केल्याने काहीच होणार नाही, कारण त्यांनी त्यांच्या आप्पांना शब्द दिला आहे आणि त्या शब्दासाठी ते काहीही करायला तयार होतील आणि मग ते माझ्याशी लग्न नाही करणार. त्यामुळे मीच ठरवलं आहे की या सगळ्या गोष्टींपासून आता दूर राहायचं, त्यांच्यापासून दूर राहायचं. तर आता इथे ही मधुरा जी आहे ती बोलते की मला नाही वाटत की इथून पुढे आमच्यात काही होईल. तर त्यानंतर राघव बोलतो की प्लीज ताई, तुम्ही असा विचार करू नका, तुम्ही फक्त एकदा येऊन तर पहा फॅक्टरीमध्ये. तर आता ठीक आहे असं बोलून आता ती तिथून निघून जाते आणि त्यानंतर हा रुद्रांशने त्यांच्यावरती नजर ठेवली होती. त्यांना पाहायचं होतं की हे प्रकरण काय आहे. तर आता इथे त्याने सगळी काही माहिती काढलेली आहे आणि आता तेच फोटो आणि तेच सगळं काही तो आता त्याच्या आत्तूला दाखवणार आहे आणि हे सगळं पाहून त्याला माहीत आहे की आत्तू किती खुश होईल. तर या रुद्रांशने राघव आणि त्या मुलीचे, मधुराचे खूप सारे फोटोज काढलेले असतात. त्यांच्यासोबत बंटी देखील असतो आणि ती काय बोलत होती आणि तो काय बोलत होता हे देखील सगळं काही ऐकलं आहे. तर आता लवकरच ही न्यूज आता त्या पद्माताईकडे जाईल. तर त्यानंतर आता इथे श्रीधवची जी काही गर्लफ्रेंड आहे तिच्या घरी तिला पाहुणे पाहण्यासाठी येणार असतात. तर त्यावेळी तिची आई जी आहे ती तिला म्हणत असते की हे बघ बाळा, आता ना तू म्हणली होती तसंही झालं, तुझं शिक्षण झालं, तुला नोकरी लागली, पण आता वेळ आली आहे आमच्या आनंदाची. म्हणजे तुला आम्ही बोललो होतो ना एकदा की तुझं शिक्षण झालं, तू नोकरीला लागलीस तर आम्ही तुझं लग्न लावून देणार. तर त्यावेळी आता ती म्हणत असते की आई, एवढी कसली घाई आली आहे गं, हे बघ, मला ना आत्ताच लग्न करायचंच नाही आहे. तर आता आई जी आहे ती म्हणत असते की नाही, ते काही आम्ही ऐकून घेणारच नाही, कारण आता तुझं सगळं काही ऐकून घेतलं आहे. तर त्यावेळी आता श्रीधरची जी काही होणारी बायको आहे ना ती आता तिथून निघून जाऊ लागते आणि बोलू लागते की ठीक आहे आई, मी आत्ता इथून निघून जाते, त्यानंतर मी तुला भेटते. त्यानंतरच आता ही तिची आई जी आहे ना ती मागून ओरडत असते की आता काहीही झालं तरी आमचं ऐकावं लागेल हां.
तर आता इकडे ह्या पद्माच्या घरी रुद्रांश पोहोचलेला आहे आणि त्याने सगळे फोटोज त्या पद्माला आणि तो व्हिडिओ सगळं काही तिला दाखवलेलं असतं. तर त्यावेळी आता इथे पद्मा जी आहे ती बोलत असते की आता हा जो माधव आहे ना, तो मला वाटत नाही की तो शिवनासमोर जास्त काही बोलेल, कारण तो त्याचाच ऐकणारा मुलगा आहे. तर त्यावेळी आता इथे रुद्रांश जो आहे तो बोलतो की पण मग आपण या सगळ्यात कशी मजा घेणार. तर आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की रुद्रांश, या सगळ्यात तर आपल्याला मजा घ्यायचीच आहे, पण बघच तू आता मी काय करून ठेवते. तर आता या पद्माच्या डोक्यात एक वेगळाच विचार असतो. पद्मा म्हणत असते की त्याने काहीही सांगितलं नाही तरीसुद्धा आता खूप मोठा राडा इथे होईल आणि तो राडा पाहण्यासाठीच आपण इथे असायला हवं. तर त्याच नंतर आता इकडे हा जो भास्कर आहे तो म्हणत असतो की बघूयात आता हा शिवनाथ काय करतो आणि स्वतःची इज्जत कशी वाचवतो. तर त्यानंतर आता इथे पद्माला प्रचंड राग आलेला असतो आणि आता खूप दिवसांचा राग तिला एकदा काढायचा असतो, असं तिचं झालेलं असतं. तर त्यावेळी ती म्हणते की आज मी किती खुश आहे म्हणून सांगू, कारण आज मला माझ्या घरी पुरावा जो आहे तो चालता घरी आलेला आहे. पण लवकरच आता या सगळ्याचा खुलासा होणार आणि मग मी बघणार की आता हे शिवनाथ आणि उमा काय विचार करणार, कारण यांनी प्रेमविवाह करून किती मोठी चूक केली आहे हे त्यांना लगेचच लक्षात येणार. तर त्याचनंतर आता इकडे ही जी अन्विता आहे ती त्या मुलाबरोबर रोशनबरोबर इथे आईस्क्रीम खात असते. खरं तर त्याचं नाव रोशन असतं, पण ती त्याला लाडाने रोशू म्हणत असते. आणि ज्यावेळी ते आईस्क्रीम खात असतात त्यावेळी इथे राघवची नजर त्या दोघांवरती पडते. तर त्याचवेळी राघव जो आहे तो लगेचच मामाला सांगतो की मामा मामा गाडी थांबव, बघ ना मौसम किती छान झाला आहे. तर आता या राघवने अन्विता समोरच गाडी थांबवलेली आहे आणि मुद्दाम गाडीवरून उतरून मामांना म्हणत असतो की मामा, मला असं वाटतं की इथला मौसम खूप छान आहे, आपण एकदा सेल्फी काढूयात का. असं म्हणत आता राघवने इथे मोबाईल काढला आहे आणि मामाही आता हसत असतो. मामाला माहिती आहे की राघव काय करणार आहे. तर त्याचनंतर आता ही अन्विता राघवला म्हणते की राघव, आता तू हे जे काही केलं आहेस ना ते अति केलं आहेस बरं का. तर आता इथे हा जो राघव आहे ना तो बोलू लागतो की ते काय आहे ना, मला फोटो व्हायरल करायचा खूप शौक आहे. तर आता इथे ही जी अन्विता आहे ती बोलू लागते की हे बघ राघव, तू असं काही करणार नाहीस, तू आत्ताच्या आता तो फोटो डिलीट करून टाक. तर त्यानंतर आता इथे राघव जो आहे तो तिला बोलू लागतो की हे बघ, तुला दुसऱ्याचे फोटो व्हायरल करायची खूप हौस आहे ना, मग बघ आता काय होतंय ते. तर त्याचनंतर आता इथे हा जो रोशन आहे तो अन्विताचा बॉयफ्रेंड तो लपून बसलेला आहे, कारण अन्विताला माहिती आहे की राघव सेल्फी काढत आहे आणि नक्कीच हा फोटो त्याला व्हायरल करायचा असेल. म्हणून लगेचच अन्विताने त्या रोशनला लपवायला सांगितलं आहे की तू लप, तू या फोटोमध्ये येऊ नकोस, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर आता इथे ती राघवला धमकी देते की राघव हे बघ, मी तुझ्या वाटेत आलेली नाही आहे, त्यामुळे तू गप्प राहा आणि इथून निघून जा. तर त्यावेळी आता राघव जो आहे तो म्हणू लागतो की तुला लोकांचे फोटो व्हायरल करायला खूप शौक आहे ना, मग आता बघ आता हा फोटो कसा व्हायरल होतो. हे ऐकल्यानंतर अन्विता घाबरते. तिला वाटतं की जर हा फोटो पद्मा आत्तूकडे गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर त्यामुळे ती म्हणते की नाही नाही, असं काही होता कामा नये. तर त्यावेळी आता इथे ती राघवला जायला सांगत असते की इथून जा, निघून जा, नाही तर परिणाम खूप वाईट होतील, असं ती म्हणत असते. तर त्यावेळी आता इथे बंटी जो आहे तो बोलू लागतो आणि त्याच नंतर आता इथे हा जो रोशन आहे तो म्हणतो की ए जाड्या, तुला काय प्रॉब्लेम आहे रे. तर त्यावेळी आता इथे तो जो बंटी मामा आहे ना तो बोलू लागतो की काय, तू मला जाड्या बोलला. तर आता इथे त्याला खूप राग येतो आणि त्याचनंतर आता इथे हा जो रोशन आहे ना तो लपूनच बसतो. पण आता इकडे हा जो राघव आहे तो अजूनही फोटो काढण्यातच मग्न झालेला असतो. तर त्यावेळी त्याला असं दाखवायचं असतं की दुकानचे फोटो काढून व्हायरल करण्यापेक्षा स्वतःचे फोटो जे आहेत ते व्हायरल करा ना. तर त्यावेळी तुम्हाला कळेल की तुम्ही काय वागता आहेत. तर त्याचनंतर आता इथे हा जो रोशन आहे ना तो आता लपून छपून तिथून बाईकला किक मारून निघून जातो, कारण त्याला माहिती आहे की जर अन्विताबरोबर माझा फोटो तिच्या आत्याने पाहिला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर
त्याचनंतर आता ही अन्विता जी आहे ती प्रचंड चिडलेली आहे. तिची चिडचिड होत असते. रोशन देखील जातो आणि त्यानंतर आता ती राहते एकटी. तर आता इथून ती आता घरी जाणार असते. तर इकडे फॅक्टरीमध्ये शिवनाथ जे आहे ते काम करत असतात आणि श्रीधर जो आहे तो त्यांना मदत करत असतो. तेवढ्या तिथे काही गावातील लोक येतात आणि त्यावेळी ते बोलू लागतात की शिवनाथ, खरंच बाकीचं सगळं तू खूप छान केलंयस हां, आणि आपल्या गावात एकच आदर्श आहे, तो म्हणजे तू. तर आता इथे गावकरी जे आहे ते त्यांना खूप सन्मान देत असतात आणि त्याचनंतर आता गावकऱ्यांनी शिवणासमोर एक प्रस्ताव ठेवलेला असतो की आता गावामध्ये एक पूजा आहे आणि त्याचा मान तुम्हाला मिळणार आहे. असं म्हटल्यानंतर आता शिवनाथ जो आहे तो बोलू लागतो की या सगळ्याची काय गरज होती, आणि तसंही किती मोठे मोठे लोक आपल्या गावामध्ये राहतात. तर त्यावेळी आता हे जे काही गावकरी आहेत ना ते बोलू लागतात की नाही, अशा मोठ्यांना काही किंमत नसते. त्यामुळे आता तुम्ही जे काही केले आहे गावासाठी, आपल्या भल्यासाठी, ते खूप आहे. त्यामुळे आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे, असं गावकरी म्हणत असतात. तर आता इथे शिवनाथ उभे राहतात आणि हे जे काही गावकरी आहेत ते आता शिवनाथचा शॉल आणि श्रीफळ देऊन आता इथे सत्कार करतात आणि आता इथे शिवनाथला इन्व्हाइट करतात आणि त्याचनंतर आता शिवनाथ बोलतो की ठीक आहे. तर आता लगेचच तिथल्या एका माणसाला सांगून शिवनाथने त्यांचं चहा नाश्त्याचं पाहिलेलं आहे. तर त्याचनंतर आता इकडे हा जो शिवनाथ आहे ना तो स्वतःचं काम करत असतो आणि काम करत असताना आता इथे तर खूप बिझी असतो. तर इकडे आता ही जी काही श्रीधरची मैत्रीण आहे ना ती श्रीधरला कॉल करत असते. पण श्रीधरला हे माहिती नसतं की ती आता त्यांच्या गोडाऊनपर्यंत आलेली आहे. तर त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो कामात असतो आणि आता तो तिला बोलू लागतो की हे बघ, आत्ता वेळ नाही आहे, तू प्लीज आत्ता येऊ नकोस. तर त्यावेळी आता ही जी मुलगी आहे ना ती बोलते की श्रीधर, हे बघ, आत्ता मी तुझ्या फॅक्टरीसमोर आहे. आणि तिने मागे वळून पाहिलं तर त्याला लगेचच ती दिसली. तर आता इथे त्याने तर तोंडाला हातच लावलेला आहे, कारण आता ही इथे आली म्हटल्यानंतर आप्पा हिला पाहणार असा खूप मोठा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि त्यावेळी आता त्याने पुन्हा तिला फोन केला आहे आणि तिला इथून जायला सांगितलेलं आहे. तर आता ती म्हणत असते की नाही श्रीधर, मी आता इथून कुठेही जाणार नाही, काहीही झालं तरी मला तुझ्या आप्पांशी बोलायचं आहे, असं म्हणत आता ती श्रीधरशी नाही पण आप्पाशी बोलण्यासाठी रेडी झालेली असते. तर त्यानंतर आता इथे श्रीधर तिच्या हाताबाया पडत असतो, पण आता ती काही ऐकत नाही. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी मी तिथे येणार. तर आता इथे आप्पा जे आहे ते फोनवरती बोलत असतात आणि श्रीधर जो आहे तो आता आपल्या केबिनकडे निघालेला असतो. पण आता तो पाहतोय की त्याच्या पाठीमागे त्याची जी काही गर्लफ्रेंड आहे ती आलेली असते. श्रीधर नाही नाही म्हणत असतो तरी देखील ती आलेली असते. तिला आता काही केल्या त्याच्या आप्पांना भेटायचं असतं आणि हे सांगायचं असतं की आम्ही दोघं एकमेकांवरती प्रेम करत आहोत आणि लवकरात लवकर हे सांगण्यासाठीच खरं तर ती तिथे पोहोचलेली असते. तर आता इथे श्रीधर आप्पांना पाहतोय की आप्पा देखील इकडेच येत आहेत. आता श्रीधर जो आहे तो आता खूप घाबरलेला आहे. त्याला कळत नसतं की आता हे नक्की इथे आप्पांना काय सांगेल. तर आता आप्पा येतात आणि श्रीधरला विचारू लागतात की श्रीधर, ह्या कोण आहेत. तर आता श्रीधर जो आहे तो फक्त पाहत असतो की आता काय सांगू मी आप्पांना की ही कोण आहे म्हणून. तेवढा तिथे राघव येतो. राघव आल्यानंतर आप्पा बोलतो की आप्पा मी सांगतो की ह्या कोण आहेत. तर आता इथे राघव बोलायला जातो की ह्या आहेत असं म्हटल्यानंतर आता इथे ती बोलते की थांबा मी सांगते, तुम्ही सांगण्याची जास्त काही गरज नाही आहे. तर त्यानंतर आता पुढील भागात ही जी पद्मा आहे ना ती तिच्या आईला भांडत असते, कारण तिच्या आईने उमाने दिलेली भाजी घेतलेली असते. आज सकाळी पद्माने उमाच्या नाकावर टिचून एवढी सगळी भाजी घेतली तरीसुद्धा आईने तिच्या हातची जी काही वाटाण्याची भाजी आणली आहे ना ते सगळं पाहून तिचा संताप होत असतो. तिने लगेचच ती वाटाण्याची उसळ जी आहे ती आता त्याची वाटी हातात घेतली आहे आणि लगेचच उमाच्या दरवाजाकडे गेलेली आहे आणि ती भाजी जी आहे ती अगदी उमाच्या दारात फेकून दिलेली आहे. आणि त्यावेळी आता हे सगळं पाहून उमाला खूप वाईट वाटतं की तिने एवढी प्रेमाने तिच्या आईसाठी भाजी दिली होती, पण तिच्या आईला ती भाजी साधी खाताही आली नाही आहे. तर त्याचनंतर आता इथे उमा जी आहे ती चकित होते, कारण ते सगळे वाटाण्याचे दाणे जे आहेत ते खाली पडलेले असतात आणि तिच्या आईला देखील खूप वाईट वाटलेलं असतं. आणि आई, छाया सगळेजण आश्चर्यचकित होऊन हे सगळं पाहत असतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.